नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की पेसा जिल्ह्यामधील जी काही एक्झाम झाली होती त्याचं रिझल्ट कधी लागणार आहे. त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला आहे आणि कोणत्या पदाचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हा रिझल्ट आहे 23 जुलै 2024चा. म्हणजेच मित्रांनो, आता जे काही पेसा जिल्ह्यांची एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट हा डिक्लेअर होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचं नाव बघू शकता, रत्नागिरी. तर हा रिझल्ट हा रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील हेल्थ वर्कर मेल 40% या पदाचा रिझल्ट आहे. म्हणजेच मित्रांनो, हा रिझल्ट हा आरोग्य सेवक पुरुष याचा हा रिझल्ट असणार आहे. मित्रांनो, आता यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे, त्या ठिकाणी यानंतर सिरियल नंबर आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची बर्थ डेट आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या विषयात 200 पैकी किती मार्क पडले ते या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारे यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. आता एक नंबरचा जो विद्यार्थी आहे तो म्हणजे विशाल मांडळे. आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर 200 पैकी 170 मार्क पडले आहेत. म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील हेल्थ वर्कर या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे 170 आहेत. त्यानंतर 2 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे मोहन कुलाल. आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला पण 170 मार्क आहेत. त्यानंतर 3 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आशिष पाटील. आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला 164 मार्क आहेत आणि हा विद्यार्थी 3 नंबरला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर दुसरा कोणत्याही जिल्हा परिषदेचा रिझल्ट जर बघायचा असेल किंवा त्यावर मी व्हिडिओ बनवा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगायची आहे, ज्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर त्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा कमी मार्क पडले असणार आहेत. त्यामुळे या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नसेल. कारण की 200 पैकी कमीत कमी 90 मार्क हे पडणे आवश्यक आहे या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी. आता टोटल किती विद्यार्थी हे या लिस्टमध्ये नाव आले ते आता आपण बघूया. त्यामध्ये जर बघितलं तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये टोटल जर बघितलं तर 568 एवढ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. आणि सर्वात कमी जे मार्क पडले आहेत ते म्हणजे 90 मार्क. म्हणजे 90 मार्क जर असतील तर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल. 90 पेक्षा कमी जर मार्क असेल, 89 जरी असेल तरी या लिस्टमध्ये तुमचं नाव नसणार आहे मित्रांनो. आणि शेवटचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे शुभम पवार आणि या विद्यार्थ्याला 90 मार्क पडले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.